ओके, बायोमॉलिक्युल्स मध्ये या आधीचा जो पॉईंट तुम्हाला सांगितलेला, याच्यामध्ये तुम्हाला सांगितलेलं लिपिड सोल्युबल आणि लिपिड इनसोल्युबल असे दोन टाईपचे फ्रॅक्शन्स आपल्याला मिळतात. सो लिपिड सोल्युबल जो फ्रॅक्शन आहे किंवा लिपिड सोल्युबल नाही, ऍसिड सोल्युबल आणि ऍसिड इनसोल्युबल असे दोन टाईपचे फ्रॅक्शन मिळाले होते. सो ऍसिड सोल्युबल फ्रॅक्शन जो आहे ज्याला आपण फिल्ट्रेट म्हणतोय, सो या फिल्ट्रेटमध्ये जे काही सबस्टन्सेस आहेत त्यांना नेम काय दिला आपण? सो बायोमॉलिक्युल दोन मेन आपण क्लासिफाय केलेले आहे लास्ट पण क्लास लेक्चर मधला. पहिलं होतं ऍसिड सोल्युबल पूल आणि सेकंड आहे ऍसिड इनसोल्युबल पूल. ऍसिड सोल्युबल आणि इनसोल्युबल असे दोन टाईपचे पूल किंवा फ्रॅक्शन आपल्याला मिळालेले. तर त्यापैकी ऍसिड सोल्युबल पूल जो आहे याच्यामध्ये जे काही मॉलिक्युल्स आहेत त्या मॉलिक्युलचं मॉलिक्युलर वेट किती असतं? 80 to 800 टन. ओके, या रेंज मध्ये त्यांचं मॉलिक्युलर वेट असतं. आणि या मॉलिक्युल्सना आपण काय नेम दिलं होतं? येस, दे आर कॉल्ड ॲज मायक्रो मॉलिक्यूल और सिम्पली त्यांना आपण बायोमॉलिक्यूल असं म्हणत होतो. आणि नेक्स्ट जे आहे ते ऍसिड इनसोल्युबल पूल रिटेंटेड, वरती जो फ्रॅक्शन राहतोय त्याला आपण रिटेंटेड किंवा ऍसिड इनसोल्युबल म्हणतो. सो ऍसिड इनसोल्युबल याच्यामध्ये आपल्याला काय काय मिळालं होतं? ऍसिड इनसोल्युबल मध्ये मेन चार गोष्टी मिळाल्या होत्या: लिपिड, प्रोटीन, न्यूक्लिक ऍसिड, पॉलिसॅकराइड किंवा आपण कार्बोहायड्रेट म्हणूया. हे जे मॉलिक्युल्स आहेत हे मेनली आपल्याला ऍसिड इनसोल्युबल फ्रॅक्शन मध्ये रिटेंटेड मध्ये हे चार मिळाले होते, बरोबर? ओके, आणि यांचं मॉलिक्युलर वेट किती असतं? मोर दॅन 10,000 डाल्टन. 10,000 किंवा त्यापेक्षा जास्त मॉलिक्युलर वेट यांचं असतं. एवढं जास्त मॉलिक्युलर वेट आहे, एवढं जास्त मॉलिक्युलर वेट आहे म्हणून यांना काय म्हटलं जातं? मॅक्रो मॉलिक्यूल. दे आर कॉल्ड ॲज मॅक्रो मॉलिक्यूल और they are also known as biomacromolecule. Okay, here exception काय आहे? लिपिड. लिपिडचं मॉलिक्युलर वेट मात्र एवढं जास्त नसतं, त्याचं मॉलिक्युलर वेट इव्हन 800 डाल्टन पेक्षाही कमीच असतं, पण तरी सुद्धा तो आपल्याला ऍसिड इनसोल्युबल पूल मध्ये मिळालेला आहे. सो हे इन्फॉर्मेशन मी तुम्हाला आधी सांगितलेली आहे. ऍसिड सोल्युबल आणि ऍसिड इनसोल्युबल. सोल्युबलचं मॉलिक्युलर वेट कमी आहे, इनसोल्युबलचं मॉलिक्युलर वेट जास्त आहे. यांना मायक्रो मॉलिक्यूल तर याला मॅक्रो मॉलिक्यूल म्हणतात, याला बायोमॉलिक्यूल तर याला बायोमॅक्रो मॉलिक्यूल असं म्हटलं जातं. यात एक्सेप्शन एकटा लिपिड कसा तर याचं मॉलिक्युलर वेट कमी आहे, मग तरी सुद्धा हा आपल्याला ऍसिड इनसोल्युबल पूल मध्ये कसा काय मिळाला हे आपण बघणार आहोत. सो व्हेन वी क्रश दी सेल, इट्स सेल मेम्ब्रेन get disturbed and form vesicles, and those vesicles are trapped in filter paper. काय सांगितलेलं बघा, आपण तो जो एक्सपेरिमेंट केलेला त्या एक्सपेरिमेंट मध्ये ट्रायक्लोरो ऍसिटिक ऍसिड आपण त्याच्यामध्ये ऍड केलेलं आणि क्रश केलं होतं लिव्हिंग टिश्यू. सो जेव्हा आपण कोणताही लिव्हिंग टिश्यू क्रश करतोय तेव्हा त्याची सेल आपण डिस्टर्ब करतोय, त्याचं सेल मेम्ब्रेन जे आहे ते आपण डिस्टर्ब करतो. जेव्हा त्याचं सेल मेम्ब्रेन डिस्टर्ब होतं किंवा ब्रेक होतं त्या सेल मेम्ब्रेनचे व्हेसिकल्स तयार होतात. ओके, व्हेसिकल्स मग होतात तुम्हाला माहिती आहे, बघा सगळ्यांनी माहीत असेल किंवा नसेल, खरं झालेले सेल ऑर्गनायझेशन ऑफ सेल त्या लेसन मध्ये झालेलं असेल की लिपिडला किंवा फॅटी ऍसिडला दोन पार्ट असतात, एक असतो हेड आणि दुसरा आहे टेल. असे दोन रिजन असतात. हेड कसा आहे? येस, हायड्रोफिलिक, आणि टेल कशी असते? हायड्रोफोबिक. हायड्रोफिलिक म्हणजे
वॉटर लविंग, तिला वॉटरशी कॉन्टॅक्ट ठेवायचा आहे. आणि हायड्रोफोबिक म्हणजे वॉटर हेटिंग, फोबिया म्हणजे भीती आहे वॉटरची, वॉटरशी कॉन्टॅक्ट ठेवायचा नाही. आणि याच एफर्टमध्ये ते काय तयार करतात, लिपिड बायलेअर तयार करतात. जसं बायलेअर तयार करतात तसं मायसेल किंवा लायपोझोम असे स्ट्रक्चर आहेत. जेव्हा मायसेल तयार होतात याच्यामध्ये हेड जे हायड्रोफिलिक आहेत ते आउटर एन्व्हायरमेंटला, वॉटर एन्व्हायरमेंटला एक्सपोज होतात आणि टेल जे आहेत त्या आतल्या डिरेक्शननी ओरिएंट होतात. सो या पद्धतीचं जे स्ट्रक्चर तयार होतं याला म्हटलं जातं मायसेल. आणि लायपोझोम म्हणजे बायलेअर, तोच इनवर्ड फोल्ड होणार आणि त्याच्यापासून या टाईपचं स्ट्रक्चर जे आहे ते तयार केलं जातं. सो या स्ट्रक्चरला काय म्हटलं जातं, लायपोझोम. सो असे लायपोझोम सुद्धा तयार होतात. सो या पद्धतीने त्यांना सांगायचं की जेव्हा आपण मेम्ब्रेन क्रश करतो तेव्हा तिच्या वॉलमधलं लिपिड डिस्टर्ब होतं, ती वॉल डिस्टर्ब होते, सेल मेम्ब्रेन वॉल नाही मेम्ब्रेन डिस्टर्ब होते. आणि मेम्ब्रेन डिस्टर्ब झाल्यानंतर ते जे लिपिड्स आहेत त्या लिपिडचे व्हेसिकल्स तयार होतात. आणि जर व्हेसिकल तयार झाले तर त्या फिल्ट्रेट पेपरमध्ये काय होतात, ते वरती अडकतात, खाली जात नाही, ऍसिड बरोबर खाली जात नाहीत. अदरवाईज ते आपल्याला कुठे मिळाले असते, ऍसिड सोल्युबल पूलमध्येच मिळाले असते. पण डिस्टर्ब झाल्यानंतर व्हेसिकल तयार झाल्यामुळे ते वरती अडकत आहेत आणि आपल्याला ते ऍसिड इनसोल्युबल पूलमध्ये मिळत आहेत. अदरवाईज लिपिड इज नॉट स्ट्रिक्टली मॅक्रोमॉलिक्यूल. लिपिड काय नाही, मॅक्रोमॉलिक्यूल नाही, तो कशामध्ये येणार आहे, मायक्रोमॉलिक्यूलमध्येच येणार आहे, कारण त्याचं मॉलिक्युलर वेट कसं आहे, कमी आहे. सगळ्यांना एवढं कळलं. ओके, त्यानंतर नेक्स्ट बघा, सेकंड हाफ त्या त्याच्यामध्ये दिलेला आहे, अबंडन्स पॉइंट ऑफ व्ह्यू. कुठली गोष्ट किती प्रमाणात प्रेझेंट आहे सेलमध्ये, किती प्रपोर्शन आहे, त्या अबंडन्स पॉइंट ऑफ व्ह्यू मध्ये वेगवेगळ्या गोष्टींचा टेबल दिलेला आहे त्यांनी. आणि त्या टेबलमध्ये कुठली गोष्ट किती प्रमाणात प्रेझेंट आहे हे सांगितलेलं आहे. सो अबंडन्स पॉइंट ऑफ व्ह्यू जर बघाल तर मोस्ट अबंडंट कुठला मॉलिक्यूल किंवा केमिकल असेल तर ते आहे H2O किंवा वॉटर. आपल्या बॉडीमध्ये सेलमध्ये सगळ्यात जास्त प्रपोर्शन वॉटरचं असतं आणि त्यानंतर बाकीचे वेगवेगळे केमिकल्स प्रेझेंट असतात. सो अबंडन्स पॉइंट ऑफ व्ह्यू यासाठी एक चार्ट दिलेला आहे, तर तो चार्ट सगळ्यांनी लक्षात घ्यायचा आहे. तुम्हाला या आधीच्या लेक्चरला मी एक चार्ट लर्न करायला सांगितलं होता सेकंडरी मेटाबॉलाइटचा. आय होप तो लर्न असेल, तर आज मी तो तुम्हाला विचारणार आहे. सेकंडरी मेटाबॉलाइटमध्ये तुम्हाला पिगमेंट, अल्कलॉइड, टर्पेनॉइड, इसेन्शियल ऑइल, लेक्टिन, ड्रग्स आणि पॉलिमेरिक सबस्टन्सेस झाले होते. आता आज अबंडन्स पॉइंट ऑफ व्ह्यू जो चार्ट दिला आहे तो बघा, वॉटरचं प्रपोर्शन पर्सेंट ऑफ द टोटल सेल्युलर मास. टोटल सेल्युलर मासच्या वॉटरचं किती प्रपोर्शन आहे, 70 to 90%. सगळ्यात मेजर कॉन्स्टिट्युएंट आहे आपल्या सेलमधला. नेक्स्ट आहे प्रोटीन, 10 to 15%. ओके, प्रोटीन नंतर नेक्स्ट नंबर येतो न्यूक्लिक ॲसिड, 5 to 7%. नेक्स्ट आहे कार्बोहायड्रेट 3%, लिपिड 2% आणि आयन्स 1%. चला, अबंडन्स पॉइंट ऑफ व्ह्यू मला चार्ट सांगा. मोस्ट अबंडन्स कुठलं सांगितलं त्याच्यामध्ये, वॉटर, आणि वॉटरचं प्रपोर्शन आहे 70 to 90%. ओके, त्यानंतर नेक्स्ट येतात प्रोटीन्स. प्रोटीनचा नंबर किती आहे, 10 to 15%. 10 to 15% येतात प्रोटीन. नंतर नेक्स्ट आहे न्यूक्लिक ॲसिड. न्यूक्लिक ॲसिडचं प्रपोर्शन किती आहे, 5 to 7%. करेक्ट, 5 to 7% न्यूक्लिक ॲसिड आहे. न्यूक्लिक ॲसिड नंतर कार्बोहायड्रेट. कार्बोहायड्रेट किती आहे, 3%. ओके, कार्बोहायड्रेट नंतर नेक्स्ट आहे लिपिड. लिपिडचं प्रपोर्शन 2% आणि आयन्स किती असतात, 1%. लक्षात राहील. वॉटर 70 to 90%. नेक्स्ट मोस्ट अबंडंट आहे प्रोटीन, 10 to 15%. नेक्स्ट येस, 5 to 7%. कार्बोहायड्रेट 3%, लिपिड 2%, आयन 1%. तुम्हाला यावरती सुद्धा क्वेश्चन असू शकतो. म्हणजे तुम्हाला माहिती की विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट आर करेक्ट और विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज इनकरेक्ट, असेही क्वेश्चन असतात. मग त्यात हे विचारू शकतात की मोस्ट अबंडंट मॉलिक्यूल इन आर सेल इज वॉटर. मग ते करेक्ट आहे की रॉंग आहे हे माहिती पाहिजे. किंवा सेकंड अबंडंट आहे प्रोटीन, त्याचंही प्रपोर्शन कदाचित प्रपोर्शन पण देतील की प्रोटीनचं प्रपोर्शन 70% आहे. मग करेक्ट की रॉंग, रॉंग आहे, बरोबर का. 70 to 90% कोण असणार, वॉटर. सो या पद्धतीनं हा चार्ट लर्न पाहिजे. यातले दिलेले सगळे चार्ट नीट लक्षात ठेवा. मला वाटतं लक्षात राहील. मोस्ट अबंडंट वॉटर, सेकंड इज प्रोटीन, नेक्स्ट इज न्यूक्लिक ॲसिड, त्यानंतर कार्बोहायड्रेट, मग लिपिड आणि शेवटी आयन्स 1%, लिपिड 2%, कार्बोहायड्रेट 3%,
न्यूक्लिक ऍसिड 5 to 7%, next protein 10 to 15%, and water 70 to 90%. So this is abundance point of view, which chemical are present in which proportion that they have given. Next is आता आपण हे जे बायो मॅक्रो मॉलिक्यूल आहेत ते आपण वन बाय वन स्टडी करणार आहोत. मॅक्रो मॉलिक्यूल मध्ये खरं 3 येत आहेत पण दिले 4. 3 कुठले येतात? मेन प्रोटीन, कार्बोहायड्रेट्स, न्यूक्लिक ऍसिड, हे मेन 3 येतात. त्याच्यासोबत लिपिड दिलेले. ओके, तर पहिले तर हे 3च आपण डिटेल बघणार आहोत, प्रोटीन, कार्बोहायड्रेट आणि न्यूक्लिक ऍसिड. सो आता इथून पुढे तुम्ही काय शिकणार आहात? सो सगळ्यात फर्स्ट प्रोटीन कशाचं बनलेलं आहे, कसला पॉलिमर आहे, त्याचे कसे स्ट्रक्चर आहे. 3 लेवल आहेत प्रोटीनच्या स्ट्रक्चरच्या, प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी आणि क्वाटर्नरी, 4 लेवल आहेत. ओके, तर ह्या सगळ्या लेवल तसंच कार्बोहायड्रेट आणि न्यूक्लिक ऍसिडचं ही स्ट्रक्चर दिलेलं आहे. सो जेवढेही पॉईंट एनसीईआरटी दिलेले आहेत ते व्यवस्थित करा. बघा, सगळ्यात फर्स्ट प्रोटीन, protein is a poly. सांगा मला पॉलीपेप्टाइड का म्हणायचं याला? दोन अमीनो ऍसिड. बघा, फॉर एक्झाम्पल हे एक अमीनो ऍसिड आहे आणि हे दुसरं अमीनो ऍसिड आहे. NH2 मधला H आणि याच्यामधला OH दोन्ही एकमेकांशी रिएक्ट होऊन H2 या फॉर्म मध्ये निघून जातील. सो याचा काय रिमूव्ह झाला? OH, आणि याच्यामधून एक H शिल्लक जे राहिलं ते एका बॉन्डनी कनेक्ट होईल. या बॉन्डला काय म्हणायचं? सो हा जो आहे तो पेप्टाइड बॉन्ड आहे. आणि असे बरेच पेप्टाइड, बरेच अमीनो ऍसिड एकमेकांना लिंक होणार, म्हणजे काय तयार होणार? बरेच पेप्टाइड बॉन्ड तयार होणार, म्हणजे तो काय झाला? पॉलीपेप्टाइड. म्हणून प्रोटीनला काय म्हटलं जातं? की पॉलीपेप्टाइड. नेक्स्ट, इट इज चेन ऑफ अमीनो ऍसिड, चेन ऑफ अमीनो ऍसिड लिंक्ड बाय पेप्टाइड बॉन्ड. ओके, पेप्टाइड बॉन्डनी वेगवेगळे अमीनो ऍसिड या ठिकाणी कनेक्ट झाले आणि ही जी अमीनो ऍसिडची चेन तयार झाली यालाच आपण काय म्हणतोय? प्रोटीन. सो प्रोटीन इज ए चेन ऑफ अमीनो ऍसिड अँड अमीनो ऍसिड आर लिंक्ड टू ईच अदर विथ द हेल्प ऑफ पेप्टाइड बॉन्ड. नेक्स्ट, इट इज पॉलिमर. इट इज ए पॉलिमर ऑफ अमीनो ऍसिड. पॉलिमर हा शब्द माहिती तुम्हाला? सांगा, पॉलिमर म्हणजे काय? येस, वेगवेगळे मोनोमर्स एकमेकांना कनेक्ट होऊन लॉंग स्ट्रक्चर तयार होतं, लार्ज स्ट्रक्चर तयार होतं. याला काय म्हणायचं? पॉलिमर. या ठिकाणी मोनोमर काय? अमीनो ऍसिड. अमीनो ऍसिड एकमेकांना कनेक्ट होऊन काय तयार होणार? लॉंग चेन तयार होणार. त्यालाच तुम्ही काय म्हणताय? पॉलिमर. मग आता हे जे पॉलिमर आहे हे मेनली 2 टाइप्स असतात, माहिती आहे तुम्हाला? पॉलिमर्स आर ऑफ 2 टाइप. फर्स्ट इज होमोपॉलिमर and second one is heteropolymmer. होमो आणि हेटेरोपॉलिमर असे 2 टाइप पडतात. होमोपॉलिमर म्हणजे काय? एकाच टाइपचा मोनोमर. समजा मी म्हणते ग्लुकोज, तर फक्त ग्लुकोज रिपीट कनेक्ट होत राहणार. पॉलिमर तुम्ही केमिस्ट्रीमध्ये पण शिकत असाल. फॉर एक्झाम्पल पॉलिइथायलीन असं जर तुम्ही म्हणत असाल तर इथायलीनचे बरेच युनिट कनेक्ट होतात. सो सेम फक्त इथायलीनच कनेक्ट होणार. मग तो काय झाला? होमोपॉलिमर. एकच युनिट आहे. ओके, तसं एकच युनिट रिपीट जर कनेक्ट होत गेलं तर म्हणायचं होमोपॉलिमर, आणि वेगवेगळ्या प्रकारचे मोनोमर जर कनेक्ट झाले तर म्हणायचं हेटेरोपॉलिमर. सो प्रोटीन काय असेल? होमोपॉलिमर की हेटेरोपॉलिमर? होमोपॉलिमर असेल तर हे आन्सर रॉंग आहे. तो होमोपॉलिमर नाही, तो काय आहे? हेटेरोपॉलिमर. का बरं हेटेरोपॉलिमर? 21 डिफरंट टाइप्स ऑफ अमीनो ऍसिड. ओके, इथं आपलं मोनोमर काय आहे? अमीनो ऍसिड. पण अमीनो ऍसिड काही एक टाइपचा नाहीये, बरेच टाइपचे. बघा, लिहिलं सपोज ग्लायसिन.
जर फक्त ग्लायसिनच रिपीट कनेक्ट होत असतात तर काय झालं असतं, तो होमोपॉलिमर. पण असं नाहीये. ग्लायसिन, ॲलानाइन, व्हॅलिन, ल्युसीन कुठलेही अमिनो ऍसिड कनेक्ट होतात कोणत्याही सिक्वेन्सनी. मग हा होमोपॉलिमर झाला का? अमिनो ऍसिड आहे पण सगळे सेम टाईपचे नाहीत ना, वेगवेगळ्या टाईपचे अमिनो ऍसिड. सो आपलं प्रोटीन काय आहे? हेटेरोपॉलिमर. लक्षात घ्या, देयर आर 21 डिफरंट टाइप्स ऑफ अमिनो ऍसिड आणि हे अमिनो ऍसिड एकमेकांना बॉन्ड होऊन प्रोटीन्स तयार होतात. ओके, सो प्रोटीन इज ए हेटेरोपॉलिमर. कोण होमो आणि कोण हेटेरो इथून पुढे येणार आहे तर नीट लक्षात घ्या. हेटेरोपॉलिमर. ओके, तर याच्यामध्ये वेगवेगळे अमिनो ऍसिड कनेक्ट होतात आणि हे पॉलिमर तयार होतात. मग आता बघा, प्रोटीन तयार होण्यासाठी कशाची गरज पडली? अमिनो ऍसिडची गरज पडली. आता हे जे अमिनो ऍसिड्स आहेत हे मेन दोन टाईपचे असतात. इसेन्शियल अमिनो ऍसिड आणि दुसरे आहे नॉन इसेन्शियल. नॉन इसेन्शियल अमिनो ऍसिड अँड इसेन्शियल अमिनो ऍसिड हे मेन दोन टाईप आहेत अमिनो ऍसिडचे. तर इसेन्शियल अमिनो ऍसिड म्हणजे गरजेचे, जे तुम्हाला डाएट मधून घ्यावे लागतात, तुमची बॉडी तयार करू शकत नाही. शुड बी टेकन इन डाएट. ओके, जे डाएट मध्ये घ्यावे लागतात त्या अमिनो ऍसिडना काय म्हटलं जातं? इसेन्शियल अमिनो ऍसिड. आणि नॉन इसेन्शियल आपली बॉडी जे ते तयार करू शकते त्यांना काय म्हणणार तुम्ही? नॉन इसेन्शियल अमिनो ऍसिड कॅन बी सिंथेसाइज्ड. जे अमिनो ऍसिड आपल्या बॉडीमध्ये सिंथेसाइज होतात त्या अमिनो ऍसिडना काय म्हणणार आहोत आपण? नॉन इसेन्शियल अमिनो ऍसिड. डाएट मध्ये घ्यायची गरज नाही, यांना नॉन इसेन्शियल म्हटलं जातं. इथपर्यंत समजलं सगळ्यांना? ओके, प्रोटीन कशाचे बनलेले आहेत? अमिनो ऍसिड्स पासून. इट इज चेन ऑफ अमिनो ऍसिड. अमिनो ऍसिड एकमेकांना लिंक होतात. कोणत्या बॉन्डनी लिंक होतात? पेप्टाइड बॉन्ड. म्हणून त्यांना काय म्हटलं जातं? पॉलीपेप्टाइड. ओके, तर प्रोटीन हे पॉलिमर आहे. अमिनो ऍसिड एकमेकांना कनेक्ट, अमिनो ऍसिड मोनोमर आहे. हे मोनोमर कनेक्ट होऊन हा पॉलिमर तयार होतो. पण पॉलिमरचे दोन टाईप पडतात, होमोपॉलिमर आणि हेटेरोपॉलिमर. प्रोटीन कुठल्या टाईपचं आहे? हेटेरो. होमो कधी म्हणायचं? सेम मोनोमर रिपीट होत असेल तर होमो. आणि हेटेरो कधी म्हणणार? वेगवेगळे मोनोमर कनेक्टेड असतील तर हेटेरो म्हणायचं. तर हा हेटेरो का आहे? कारण 21 डिफरंट टाईपचे अमिनो ऍसिड आहेत. कोणत्याही सिक्वेन्सनी हे कनेक्ट होतात आणि प्रोटीन तयार होतात. आता हे जे अमिनो ऍसिड प्रोटीनमध्ये पाहिला, खरं तर 21 नाही आहेत, त्यापेक्षा जास्त अमिनो ऍसिड आहेत. पण आपल्या प्रोटीनमध्ये तेवढेच पाहायला मिळतात, 21च अमिनो ऍसिड असतात. सो हे जे 21 अमिनो ऍसिड आहेत दोन कॅटेगरीमध्ये डिवाइड केले, इसेन्शियल अँड नॉन इसेन्शियल. इसेन्शियल शुड बी टेकन इन डाएट. डाएटमधून घेतले पाहिजेत तर ते तुम्हाला प्रोटीनमध्ये मिळणार आहेत. आणि दुसरी गोष्ट नॉन इसेन्शियल म्हणजे असे अमिनो ऍसिड जे तुमची बॉडी तयार करू शकते. तर इसेन्शियल अमिनो ऍसिड कोणते? मे बी विचारलं जाऊ शकतं. सो ते इसेन्शियल अमिनो ऍसिड लिहून घ्या सगळ्यांनी. फर्स्ट व्हॅलिन, पटपट लिहा. फर्स्ट इज व्हॅलिन, नेक्स्ट इज आयसोल्युसिन. लिहिता येईल की बोर्डवरती लिहिता येईल का? व्हॅलिन, सेकंड आयसोल्युसिन, थर्ड आहे प्रोलिन, सॉरी प्रोलिन नाही, फेनिलॅलानाइन. सॉरी, प्रोलिन रफ करा, फेनिलॅलानाइन. नेक्स्ट हिस्टिडीन, हिस्टिडीन लिहिलं. हिस्टिडीन नंतर लिहा ल्युसीन, LUCIN, ल्युसीन. नेक्स्ट आहे लायसिन, मिथिओनिन, नेक्स्ट इज थ्रिओनिन, ट्रिप्टोफैन.
ट्रिप्टोफॅन दिलं का? हां, तर हे जे आहेत हे सगळे इसेन्शियल अमिनो ॲसिड आहे. तर ते लक्षात ठेवण्यासाठीची ट्रिक आहे VIP हॉल. VIP हॉल MTT. व्हॅलिन, आयसोल्युसिन, फेनिलॅलॅनाइन, हिस्टिडीन, ल्युसिन, लायसिन, मिथ्योनिन, थ्रिओनिन आणि ट्रिप्टोफॅन. सो हे अमिनो ॲसिड्स तुम्हाला दिलेले आहेत. सो यावेळी हे लक्षात ठेवा. सगळ्यांना समजलं? हे जे सांगितले 9 अमिनो ॲसिड हे इसेन्शियल अमिनो ॲसिड आहेत. डाएटमध्ये घेणं यांना गरजेचं असतं. ओके, याच्यानंतरचा नेक्स्ट पॉईंट आहे यांचं फंक्शन काय असतं. हे प्रोटीन जे ते आपल्या बॉडीमध्ये काय रोल प्ले करतात बघा. फंक्शन याच्यामधले काही प्रोटीन जे हे ट्रान्सपोर्टर म्हणून काम करतात. ठीक आहे, आता ट्रान्सपोर्टर कसे बघा. तुमची सेल मेम्ब्रेन आहे. सेल मेम्ब्रेनच्या आत काही गोष्टी जाणार आहेत, काही आतल्या गोष्टी बाहेर येणार आहेत. सो येताना हे जे मेम्ब्रेन आहे हे लिपिडचा बायलेअर आहे. लिपिड पासून बनलेलं मेम्ब्रेन आहे. सो या मेम्ब्रेनच्या आत बाहेर जाण्यासाठी सगळ्याच गोष्टी त्या लिपिड सोल्युबल नसतात, त्यात डिझॉल्व्ह होऊन आत बाहेर नाही होऊ शकत. सो याच्यामध्ये ट्रान्सपोर्टर किंवा चॅनलची गरज असते. सो या मेम्ब्रेनमध्ये हे जे ट्रान्सपोर्टर असतात हे ट्रान्सपोर्टर कशाचे बनलेले असतात? प्रोटीन पासून बनलेले असतात. आणि या चॅनल्समधून वेगवेगळ्या गोष्टी आत येतात आणि बाहेर जातात. सो सेल मेम्ब्रेनमध्ये जे ट्रान्सपोर्टर आहेत ते प्रोटीन्स पासून बनलेले. नेक्स्ट, दीज प्रोटीन्स फाईट अगेन्स्ट infectious diseases. ओके, फाईट अगेन्स्ट इन्फेक्शियस डिसीजेस. आपल्या बॉडीमध्ये अशा अँटीबॉडी असतात वाय शेपच्या, आणि या ज्या अँटीबॉडीज आहेत त्या अँटीबॉडी सुद्धा प्रोटीन्स पासून बनलेल्या असतात. आणि या अँटीबॉडीचं काम आहे बॅक्टेरियांच्या अगेन्स्ट फाईट करणं. सो दीज अँटीबॉडीज प्रोटीन्स फाईट अगेन्स्ट इन्फेक्शियस डिसीजेस. नेक्स्ट, हार्मोन्स. आपल्या बॉडीमध्ये वेगवेगळे हार्मोन्स सिक्रेट होतात. सगळे नाही, पण काही हार्मोन प्रोटीन असतात, प्रोटीन नेचरचे असतात. तुम्हाला माहिती आहे एन्झाईम तुम्ही शिकलाय. मोस्ट ऑफ द एन्झाईम आर प्रोटीन इन नेचर. बऱ्यापैकी एन्झाईम जे ते कुठल्या नेचरचे असतात? प्रोटीनियाशियस. ते प्रोटीन पासून बनलेले असतात. मोस्ट ऑफ दी म्हटलेले त्याला एखाद दुसरं एक्सेप्शन आहे. सो एन्झाईम जे ते प्रोटीन आणि एन्झाईमचा रोल माहिती आहे तुम्हाला. एन्झाईमच्या प्रेझेन्समध्ये रिॲक्शनचा रेट काय तो वाढतो, फास्ट रिॲक्शन होतात. सो हे एन्झाईम जे ते प्रोटीन आहेत. ओके, त्यानंतर 2 पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. मोस्ट अबंडंट प्रोटीन इन ॲनिमल वर्ल्ड. ॲनिमल वर्ल्ड मधलं मोस्ट अबंडंट प्रोटीन आहे कोलॅजन. कोलॅजन इट इज द मोस्ट अबंडंट प्रोटीन इन ॲनिमल वर्ल्ड. फक्त ॲनिमल्समध्येच, त्यात प्लांट्सने इन्क्लूड केलेलं नाहीये. फक्त ॲनिमलच्या बॉडीमधले जर प्रोटीन चेक केले तर त्यात सगळ्यात जास्त प्रेझेंट असतं कोलॅजन हे प्रोटीन. ऐकलं तुम्ही कोलॅजन? कुठे ऐकलं? कनेक्टिव्ह टिश्यूमध्ये ऐकलंय. 2 टाईपचे फायबर्स असतात, कोलॅजन फायबर आणि इलास्टिक फायबर. सो त्यापैकी ते कोलॅजन फायबर. आणि दुसरं मोस्ट अबंडंट प्रोटीन इन बायोस्फियर. बायोस्फियर, बायो म्हणजे लिव्हिंग, पूर्ण लिव्हिंग वर्ल्डमध्ये. मग प्लांट, ॲनिमल, बॅक्टेरिया सगळेच त्याच्यामध्ये आले. सो सगळ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम मधलं सगळ्यात जास्त कुठलं प्रोटीन पाहायला मिळतं तर ते आहे रुबिस्को. रुबिस्को हा शॉर्ट फॉर्म आहे आणि त्याचा फुल फॉर्म आहे रायबुलस बिसफॉस्फेट
कार्बोक्सिलेज. हे एन्झाइम आहे जे पूर्ण बायोस्फियर मध्ये मोस्ट अबंडंट आहे, प्लांट मधल्या फोटोसिंथेसिस मध्ये इन्व्हॉल्व होणार आहे एन्झाइम आहे. सो दिस इज अबाउट दी प्रोटीन. सो प्रोटीन बद्दल काय काय शिकला तुम्ही आता एकदा रिकॉल करा, रिपीट करा सगळं काय काय सांगितलं. प्रोटीनला पॉलीपेप्टाइड म्हणायचं कारण अमीनो ऍसिड मध्ये पेप्टाइड बॉन्ड तयार होऊन अमीनो ऍसिड एकमेकांना लिंक होतात, चेन तयार होते, त्यालाच आपण काय म्हणतोय प्रोटीन. सो प्रोटीन्स आर पॉलीपेप्टाइड. बरोबर. नेक्स्ट काय सांगितलं, प्रोटीन्स आर मेड ऑफ अमीनो ऍसिड. सो दे आर पॉलिमर. वेगवेगळे अमीनो ऍसिड लिंक होऊन प्रोटीन तयार होतात, म्हणजे ते काय झाले पॉलिमर झाले. पॉलिमरचे किती टाइप आहेत, दोन. पहिला आणि दुसरा हेटेरोपॉलिमर. होमोपॉलिमर कधी म्हणायचं, येस सेम मोनोमर रिपीट होत असेल तर म्हणायचं होमोपॉलिमर. आणि हेटेरो कधी म्हणायचं, वेगवेगळ्या टाइपचे मोनोमर कनेक्टेड असतील तर म्हणायचं हेटेरोपॉलिमर. तर या दोन पैकी प्रोटीन कुठल्या कॅटेगरी मध्ये येतं, हेटेरोपॉलिमर. वेगवेगळ्या अमीनो ऍसिड. मग असे किती अमीनो ऍसिड आहेत, खरं तर जास्त आहे, पण आपल्या प्रोटीन मध्ये किती पाहायला मिळतात, 21. सो 21 अमीनो ऍसिड पासून हा बनतो. फक्त 21च असतात ते एका प्रोटीन मध्ये, नाही, एका प्रोटीन मध्ये हजारो. मग हजारो कसे आले, तर तेच रिपीट अटॅच होतात, म्हणजे ग्लायसिन, ल्युसिन, व्हॅलिन, आयसोल्युसिन, पुन्हा ग्लायसिन या पद्धतीने. सो तेच अमीनो ऍसिड रिपीट होतात वेगवेगळ्या सिक्वेन्स. नेक्स्ट काय सांगितलं, अमीनो ऍसिडचे दोन टाइप असतात, इसेन्शियल आणि नॉन इसेन्शियल. इसेन्शियल म्हणजे जे डाएट मध्ये घ्यावे लागतात त्यांना म्हणायचं इसेन्शियल. जर आपण नाही घेतले तर ते त्या अमीनो ऍसिड पासून तयार होणारे प्रोटीन आपल्या बॉडी तयार होणार नाही. आणि दुसरे काय सांगितले, नॉन इसेन्शियल, जे आपली बॉडी तयार करू शकते, जरी नाही तुम्ही डाएट मध्ये घेतले तरी ते तयार होणार आहे. मग इसेन्शियल कुठले, तर 9 आहेत मेन, ते तुम्हाला सांगितले. हिस्टिडीन, आयसोल्युसिन, जे काय आहेत त्याची लिस्ट दिली आहे, लक्षात ठेवण्यासाठी एक ट्रिक सांगितलेली, बरोबर, तर ती लक्षात ठेवा. त्यानंतर नेक्स्ट काय सांगितलं, फंक्शन सांगितले प्रोटीनचे. काय काय फंक्शन असतात, सगळ्यात महत्त्वाचं ट्रान्सपोर्टर. सेल मेम्ब्रेन मध्ये जे ट्रान्सपोर्टर आहेत ते सगळे प्रोटीनचे. नेक्स्ट they fight against infectious diseases in the form of immunoglobulin, antibodies त्या फॉर्म मध्ये. नेक्स्ट some hormones are proteinaceous in nature. Enzyme, most of the enzyme are protein in nature. Next most abundant protein in animal world. Animal world मधलं most abundant protein आहे कोलेजन. येस. आणि प्लांट किंवा टोटल बायोस्फियर मधलं most abundant आहे रुबिस्को. रुबिस्कोचा फुल फॉर्म आहे रायबुलोज बिसफॉस्फेट कार्बोक्सिलेज. ओके, तर याला म्हटलं जातं रुबिस्को. सगळ्यांना प्रोटीन कळले. हां, तर एक आपलं बायो मॅक्रोमॉलिक्यूल एक झाला प्रोटीन. त्यानंतर नेक्स्ट आपण बघणार आहोत पॉलिसॅकराइड म्हणजेच कार्बोहायड्रेट. हे झालं सगळ्यांचं लिहून. की पॉलीपेप्टाइड, मेनी पेप्टाइड बॉन्ड म्हणजे मेनी अमीनो ऍसिड्स कनेक्ट होऊन ते तयार करतात प्रोटीन. नेक्स्ट आता काय दिलेलं आहे, पॉलीसॅकराइड. पॉली म्हणजे मेनी आणि सॅकराइड म्हणजे शुगर. बरेच शुगर युनिट एकमेकांना लिंक होतात आणि काय तयार होतात, पॉलीसॅकराइड. सो पॉलीसॅकराइड इट इज लॉंग चेन. पॉलीसॅकराइड काय आहे, शुगरची लॉंग चेन. इट इज लॉंग चेन ऑफ शुगर. त्यानंतर नेक्स्ट बघा, याच्यामध्ये मोनोमर काय असणार आहे, मोनोसॅकराइड असणार आहे. आता तुम्ही सगळेजण ग्लुकोज म्हटला, ठीक आहे, ग्लुकोज, पण ग्लुकोज एकटाच मोनोमर नाहीये. ग्लुकोज पासून असू शकते फ्रुक्टोज मोनोमर आहे, फ्रुक्टोज असू शकतं, असे वेगवेगळे मोनोमर्स आहेत. सो त्या मोनोमर पासून हे वेगवेगळे पॉलीसॅकराइड तयार होतात. ओके, सो पहिली गोष्ट पॉलीसॅकराइड, पॉली मेनी आणि सॅकराइड म्हणजे शुगर. वेगवेगळे शुगर युनिट कनेक्ट होऊन जे तयार होतं त्याला आपण पॉलीसॅकराइड. मग या पॉलीसॅकराइड मध्ये मोनोमर काय आहे, मोनोसॅकराइड. मोनोसॅकराइड मध्ये मी दोन एक्झाम्पल सांगितले,
ग्लुकोज आहे, फ्रुक्टोज आहे, गॅलॅक्टोज आहे. सो ह्या सगळ्या काय रायबोज आहे, हे पण मोनोसॅकराइड आहे. ठीक आहे. सो हे वेगवेगळे मोनोसॅकराइड्स आहेत. मोनोसॅकराइड्स एकमेकांना कनेक्ट झाले की हे पॉलिसॅकराइड तयार होतात. मग आता याच्यामध्ये पुन्हा मगाच्या सारखं पॉलिमर आहे मोनोसॅकराइडचा. मग पॉलिमरचे किती टाईप असतात? 2. कुठले 2 टाईप? होमोपॉलिमर आणि हेटेरोपॉलिमर. इथं तुम्हाला अगदी व्यवस्थित लक्षात ठेवायला लागेल की कोण होमोपॉलिमर आहे आणि कोण हेटेरोपॉलिमर. आता मीनिंग सगळ्यांना माहिती आहे. होमोपॉलिमर म्हणजे सेम शुगर युनिट रिपीट कनेक्ट होणं आणि हेटेरोपॉलिमर म्हणजे वेगवेगळे शुगर युनिट कनेक्ट होणं. समजलंय का इथपर्यंत? येस. आता पॉलिसॅकराइडचे वेगवेगळे एक्झाम्पल आहेत. त्यातलं फर्स्ट एक्झाम्पल आहे सेल्युलोज. कोलेजन आणि सेल्युलोज मध्ये कन्फ्यूज होऊ नका. कोलेजन प्रोटीन सांगितलंय, सेल्युलोज प्लांट सेल वॉल मध्ये असतात. तर हे जे सेल्युलोज आहे तर हे पॉलिसॅकराइड आहे. फर्स्ट ऑफ ऑल इट इज प्रेझेंट इन प्लांट सेल वॉल. सेल्युलोज कुठे प्रेझेंट असतात? प्लांट जी सेल वॉल आहे त्या सेल वॉल मध्ये प्रेझेंट असतात. त्यानंतर अजून कॉटन फायबर. कॉटन फायबर मध्ये सुद्धा सेल्युलोज प्रेझेंट असतात. त्यानंतर नेक्स्ट इम्पॉर्टंट पॉइंट लक्षात ठेवायचा आहे की सेल्युलोज जो आहे तो होमोपॉलिमर आहे आणि कुठल्या मोनोमर पासून बनलेला आहे? ग्लुकोज. रिपीट ग्लुकोजच जॉईन होतो. रिपीट म्हणजे फॉर एक्झाम्पल ही जर एक ग्लुकोजचं युनिट असेल, पुन्हा एक ग्लुकोज, पुन्हा ग्लुकोज. सो या पद्धतीनं वेगवेगळ्या ग्लुकोजचेच मॉलिक्युल इंटरकनेक्ट होतात आणि काय तयार होतो? सेल्युलोज. सो वेगळी शुगर नाहीये, फक्त ग्लुकोज ही शुगर असते. सो सेल्युलोज जे आहे हा होमोपॉलिमर आहे. ग्लुकोज या मोनोमर पासून हा तयार झालेला. सो होमोपॉलिमर ऑफ ग्लुकोज. नेक्स्ट ह्याच्यामध्ये हेलिकल स्ट्रक्चर नाही तयार करत. डू नॉट हेलिकल स्ट्रक्चर. असं हेलिकल स्ट्रक्चर म्हणजे सगळी चेन तयार झाली की मग ते हेलायसिस तयार होणं पुढची स्टेज आहे. हेलायसिस तयार होतात. पण या ठिकाणी हेलायसिस तयार होत नाही, स्टार्च मध्ये तयार होतात. आता याचा काय संबंध आहे? आयोडीनची टेस्ट केली जाते की तुम्हाला दिलेली जी शुगर जो पॉलिसॅकराइड आहे तो स्टार्च आहे, सेल्युलोज आहे, काय आहे ते तुम्हाला जर ओळखायचं असेल तर एक आयोडीनची टेस्ट करतात. जर तुम्ही आयोडीन अप्लाय केलं आणि ब्ल्यू कलर आला तर त्याचा अर्थ तो स्टार्च आहे आणि जर नाही आला तर तिथं स्टार्च नाही असं डिटेक्ट केलं जातं. जर तुम्ही इथं आयोडीन अप्लाय केलं तर ह्याला ब्ल्यू कलर येत नाही. आणि का नाही येत? कारण याचे असे हेलायसिस तयार होत नाही. जर हेलायसिस तयार झाले असते तर आयोडीनचे मॉलिक्यूल जे ते हेलिक्समध्ये अडकतात आणि हेलिक्समध्ये अडकले की त्याला ब्ल्यू कलर येतो. ही गोष्ट स्टार्चच्या बाबतीत होते, सेल्युलोजच्या बाबतीत होत नाही. कारण सेल्युलोजमध्ये काय तयार झालेलं नसतं? हेलिकल स्ट्रक्चर तयार झालेलं नसतं. सो दे डू नॉट हॅव हेलायसिस ऑर हेलिकल स्ट्रक्चर. ओके. तर हा पहिला पॉलिसॅकराइड सांगितला सेल्युलोज. सेकंड पॉलिसॅकराइड आहे स्टार्च. सेल्युलोज कळलं सगळ्यांना? कुठे कुठे आहे? प्लांट सेल वॉल मध्ये आहे. सेकंड कॉटन फायबर मध्ये. नेक्स्ट हा होमोपॉलिमर आहे. कुठल्या मोनोमर पासून बनलेला आहे? ग्लुकोज. ओके. याचे कसले स्ट्रक्चर नाही तयार होत? हेलिकल स्ट्रक्चर तयार होत नाही. त्यामुळे आयोडीनला इथं ब्ल्यू कलर येत नाही. ओके. नेक्स्ट स्टार्च. स्टार्च माहिती आहे तुम्हाला? जर प्लांट मध्ये एक्सेस फूड झालं किंवा एक्सेस शुगर झाली तर ती कोणत्या फॉर्म मध्ये स्टोअर करतात? स्टार्चच्या. आणि ॲनिमल मध्ये जर एक्सेस फूड झालं, एक्सेस शुगर झाली तर ती कोणत्या फॉर्म मध्ये स्टोअर होते? माहिती? ॲनिमल मध्ये एक्सेस शुगर कोणत्या फॉर्म मध्ये स्टोअर करतात? नाही, प्लांट मध्ये स्टार्चच्या फॉर्म मध्ये करतात, ॲनिमल मध्ये ग्लायकोजन. करेक्ट. ॲनिमल मध्ये ग्लायकोजनच्या फॉर्म मध्ये स्टोअर होतात. सो स्टार्च इट इज स्टोअर्ड शुगर इन प्लांट. प्लांट मधली स्टोअर शुगर आहे. हा पण पॉलिसॅकराइड. ओके. नेक्स्ट बघा, इट इज ऑल्सो होमोपॉलिमर. हा पण होमोपॉलिमर आहे आणि हा सुद्धा कशापासून बनलेला आहे? ग्लुकोज. ग्लुकोज या मोनोमर पासून हा तयार होतो. सो स्टार्च इट इज अ होमोपॉलिमर मेड ऑफ ग्लुकोज. Next, it form helical structure. याच्यामध्ये हेलिकल स्ट्रक्चर तयार होतं.
ओके अँड कॅन होल्ड आयोडीन. हेलिकल स्ट्रक्चर तयार होतं स्टार्चमध्ये आणि त्यामुळे जेव्हा आपण आयोडीन अप्लाय करतो तेव्हा तो जो आयोडीन आहे त्या हेलायसिसमध्ये अडकतो, हेलिकल स्ट्रक्चरमध्ये अडकतो. समजलं सगळ्यांना? आणि त्यामुळे स्टार्च जर असेल तर त्याचा ब्ल्यू कलर येतो. आयोडीन अप्लाय केलं की ब्ल्यू कलर येतो. सो जर ब्ल्यू कलर आला तर त्याचा अर्थ कोणती शुगर आहे? स्टार्च. आणि जर नाही कलर आला तर त्याचा अर्थ स्टार्च नाही. ओके, सो स्टार्च इट इज ए स्टोर्ड शुगर इन द प्लांट. प्लांटमध्ये स्टोर फॉर्ममध्ये पाहायला मिळते. नेक्स्ट हा सुद्धा काय आहे? होमोपॉलिमर. इट इज मेड अप ऑफ ग्लुकोज. हा काय तयार करतो? हेलिकल स्ट्रक्चर तयार करतो आणि त्या हेलायसिसमध्ये आयोडीनचे मॉलिक्यूल ट्रॅप होतात. करेक्ट. स्टार्च नंतर नेक्स्ट आहे इन्युलिन. थर्ड पॉलिसॅकॅराइड आहे इन्युलिन. Inulin it is also homopolymer made of fructose. फ्रुक्टोज या मोनोसॅकराइड पासून तयार झालेला इन्युलिन हा होमोपॉलिमर आहे. त्यात फक्त फ्रुक्टोज कधी कधी ग्लुकोज असतं जर तुम्ही शोधलं तर मिळेल, पण मोस्टली फ्रुक्टोजच प्रेझेंट असतं. सो होमोपॉलिमर या कॅटेगरीमध्ये घेतलेले इन्क्लूड फ्रुक्टोज. त्यानंतर नेक्स्ट तुम्हाला एवढे शुगर कळले का? अजून एक आहे ग्लायकोजन. इट इज स्टोर्ड शुगर स्टोर्ड शुगर आहे. जसं तुम्ही स्टार्च सांगितलं प्लांट मधली स्टोर्ड शुगर, तशी ॲनिमल मधली जी आहे ती आहे ग्लायकोजन. ग्लायकोजन सुद्धा काय आहे? होमोपॉलिमर. इट इज ऑल्सो होमोपॉलिमर. आणि कशापासून बनलेलं आहे? आपल्या बॉडीमध्ये एक्सेस ग्लुकोज झालं की ते आपण ग्लायकोजनच्या फॉर्ममध्ये स्टोअर करतो. इन शॉर्ट ग्लायकोजन कशापासून बनलेलं आहे? ग्लुकोज. ग्लुकोजचे वेगवेगळे युनिट एकमेकांना कनेक्ट होतात आणि ग्लायकोजन जो आहे तो तयार होतो. सो दिस इज अबाउट व्हेरियस टाइप्स ऑफ पॉलिसॅकराइड. किती पॉलिसॅकराइड सांगितले बघा? फर्स्ट स्टार्च, पहिला सेल्युलोज आहे, दुसरा स्टार्च, तिसरा इन्युलिन आणि चौथा जो सांगितला तो आहे ग्लायकोजन. सगळ्यांनी कळले काय काय डिफरन्स आहे? सगळेच होमोपॉलिमर. स्टार्च कुठल्या मोनोमर पासून बनलेला आहे? सेल्युलोज कुठल्या मोनोमर पासून बनलेला आहे? ग्लुकोज. स्टार्च ग्लुकोज, ग्लायकोजन ग्लुकोज. फक्त इन्युलिन जो आहे तो फ्रुक्टोजचा बनलेला आहे. बाकी सगळेच होमोपॉलिमर आहेत. तर कुठे असतात? सेल्युलोज जो आहे इट इज प्रेझेंट इन दी सेल वॉल ऑफ द प्लांट अँड कॉटन फायबर. स्टार्च स्टोअर हाऊस ऑफ द प्लांट आणि ग्लायकोजन आहे ते स्टोअर हाऊस ऑफ ॲनिमल. इन्युलिन तसं दिलेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट याच्यात हेलिकल स्ट्रक्चर तयार होत नाही, याच्यामध्ये हेलिकल स्ट्रक्चर तयार होतात. शक्यतो फक्त स्टार्चमध्ये हेलिकल स्ट्रक्चर आहे आणि त्याच ठिकाणी फक्त आयोडीन काय होतो? ट्रॅप होतो. म्हणून स्टार्च बरोबरच फक्त कुठला कलर येतो? ब्ल्यू. बाकीच्या शुगर बरोबर तो दाखवत नाही. सगळ्यांना हे कळलं का? ओके. त्यानंतरचा नेक्स्ट आहे रिड्युसिंग आणि नॉन रिड्युसिंग एंड. त्या पॉलिसॅकराइडमध्ये दोन एंड असतात. हे लिहून झालंय सगळ्यांचं? आता वेगवेगळे मोनोमर्स एकमेकांना कनेक्ट झाले. पहिल्या ह्याच्यामध्ये पण एक मोनोमरच प्रेझेंट आहे, त्यानंतर पुन्हा मोनोमरच प्रेझेंट आहे. या पद्धतीने मात्र एक एंड जो आहे तो नॉन रिड्युसिंग असतो. लेफ्ट एंड इज नॉन रिड्युसिंग आणि राईट एंड जो आहे तो रिड्युसिंग. हे तुम्हाला लर्न करावं लागेल की कुठला एंड रिड्युसिंग कुठला नॉन रिड्युसिंग, कारण असंच प्रोटीनच्या बाबतीत आपण पुढे शिकणार. तर एक रिड्युसिंग आहे, दुसरा नॉन रिड्युसिंग आहे. मग रिड्युसिंग नॉन रिड्युसिंग कशावर म्हणायचं? दिले नाही
NCERT मध्ये लिहून घ्या तुमच्या एक्स्ट्रा इन्फॉर्मेशनसाठी. Reducing end is the end of chain that has free anomeric carbon, that is the carbon which is not involved in glycosidic bond. ओके, आता पहिली गोष्ट प्रोटीन मध्ये कोणता बॉन्ड सांगितलं तुम्हाला? पेप्टाइड बॉन्ड. तसं शुगर मध्ये कोणता बॉन्ड असतो? ग्लायकोसिडिक बॉन्ड. इथं सुद्धा OH आणि H. तुम्हाला माहिती आहे ग्लुकोजचं जर स्ट्रक्चर ड्रॉ केलं तर याच्यामध्ये काय असतं? मी परवा दाखवलं होतं HOH असं. आणि इथं सपोज दुसरी शुगर ड्रॉ केली तर इथेही काय प्रेझेंट असणार आहे? CH2OH, बरोबर का? या पद्धतीने हे असतं. तर हा OH आणि हा H एकमेकांशी रिॲक्ट होतात आणि काय तयार करतात? या ठिकाणी एक बॉन्ड तयार होतो. एकामधला OH गेला आणि दुसऱ्या ह्याच्यामधला H गेला, इथं O राहतो आणि या पद्धतीचा जो बॉन्ड तयार होतो याला ग्लायकोसिडिक बॉन्ड म्हणायचा. जो कार्बन या ग्लायकोसिडिक बॉन्ड मध्ये जर इन्व्हॉल्व झालेला असेल तर तुम्हाला नॉन रिड्युसिंग झाला. असा एंड पाहिजे की ज्याचा हा जो कार्बन आहे तो कसा राहिला पाहिजे? फ्री राहिला पाहिजे, ग्लायकोसिडिक बॉन्ड मध्ये इन्व्हॉल्व नाही झाला पाहिजे. असं जर झालेलं असेल, इन्व्हॉल्व जर झालेला नसेल तर त्याला काय म्हणायचं? रिड्युसिंग एंड. सो तुम्हाला सांगितलं पॉलिसॅकराइड मध्ये दोन एंड असतात. राईट एंडला काय म्हणायचं? रिड्युसिंग एंड आणि लेफ्ट एंडला काय म्हणायचं? नॉन रिड्युसिंग एंड. रिड्युसिंग एंड आणि नॉन रिड्युसिंग एंड कशावरती ठरवतात हे सांगितलं. सगळ्यांना कळलं हे? ओके, सो दिस इज अबाउट दी पॉलिसॅकराइड. हे आपण पॉलिसॅकराइड बद्दल बघितलं. अजून यातले कॉम्प्लेक्स पॉलिसॅकराइड कशाला म्हणायचं हे राहिलेले ते आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये बघणार आहोत. त्याच्या आधी याचं होमवर्क काय आहे ते सगळ्यांनी